चला आता आम्ही हॉटेलमधनं चेकआउट करतोय. नको टाकूस बोललो ते. अरे नाही टाकलेली. थंडी खूप आहे. इकडनं आम्ही वेरावल स्टेशनला जाणार, तर मग तिकडनं आम्ही द्वारकासाठी ट्रेन बघणार. आम्ही खूप फिरलोय आणि खूप म्हणजे दमलोय, पण खूप दमलोय. खूप इकडे म्हणजे प्लेस खूप आहेत फिरण्यासाठी सगळेच. ट्रेन मध्ये गेल्यावर डायरेक्ट आम्ही झोपूच. एवढी झोप पण आली आहे, पण मजा आली आम्हाला. खरंच आरती पण भेटली करायला. आता चाललोय आम्ही रिटर्न. नाही, आता आम्ही इकडनं फक्त हॉटेलमधनं चेकआउट केलेलं. आता फिरून झालंय आता आमचं. आता रिक्षामध्ये नाही नाही, दोन रिक्षा. म्हणजे ती मोठी असते ती टमटम वाल्यासारख्या तशा आहे तिकडे. आणि मस्त मस्त. चला चला जेवायला चला. चला जेवूया आधी. कशाला उभे राहा. आता आम्ही जातोय जेवायला. चला चला. फोटो नाही, जेवायचंय. या साईडला काय. आता आम्ही जेवायला आलोय. घरचं जेवण आहे. चपाती आहे, बाजरीची भाकरी आहे, भेंडीची भाजी आणि ही कुठली भाजी आहे? मस्त. ही काय बोलतो? अख्खी मूग आहे ना. मूग. आणि ही बटाटा आणि पापडीची भाजी आहे. मस्त आहे. जेवण झालंय आता आमचं. आम्ही आता ट्रेन पकडायला जातोय. जेवण खरंच चांगलं होतं. म्हणजे 100 रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण होतं. आता आम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलोय. 1 वरून आम्हाला 3 वर जायचं आहे. 3 वर आहे आमची ट्रेन. जिथून आम्ही उतरलो होतो तिथून ट्रेन परत पकड. हा, तर चला. चलो आपल्याला हे प्राजक्त या व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये व्हायरल होशील. तू बाटलीवाली बिस्लरी वाली बाटलीच्या बाहेर आलाय बाटली घेऊन. मी आलोय 3 वर आणि ट्रेन पण आली आहे. मुंबई सेंट्रल सोमनाथ 251 आले, पण अजून पण डोअर ओपन नाही झाले. आणि अशी ती हळूहळू पुढे जाते. हे बघा. आणि सगळे तसेच पुढे पुढे जात आहेत. कन्फर्म तिकीट वाले पण. आता परत फास्ट घेतली, पण डोअर ओपन नाही करत आहेत. त्याला काय आता आम्ही बसलोय ट्रेन मध्ये. सगळ्यांचे सीट सेम नाही आले. अर्धे जण तिकडे त्या साईडला आहेत, अर्धे जण त्या दुसऱ्या डिपे आले. ट्रेन अजून चालू झाली नाहीये. डे 1 तर संपलाय. आता उद्या भेटूया आपण डे 2 मध्ये. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही उठलोय. आता आम्ही उतरणार आहे. आणि हे बघ, ते अजून झोपलेत. खाली उतरत नाही. वरती पण आहेत. हा, वरती पण आहेत आणि त्या साईडला पण आहेत. आता स्टेशन आल्यावर आम्ही उतर. थंडी खूप आहे इकडे. गुड मॉर्निंग. उतरा आता. जल्दी जल्दी बोल बम बम बोले. हेलो भाई, जल्दी जल्दी उतरो. लेट हो गए. 2 मिनट रुकेगी ट्रेन सी. वेलकम टू द्वारका स्टेशन. गुड मॉर्निंग.
तर आपण फायनली उतरलोय द्वारकाला. आता आपण पहिला हॉटेलवर जाणार, फ्रेश होणार, त्याच्यानंतर आपण फिरायला जायचंय. आम्ही आलो एक एक सगळेजण मागे पुढे आहेत म्हणून आम्ही इथे थांबलोय, वाट बघतोय सगळ्यांची. मग इकडनं आता गाडी पकडणार आणि डायरेक्ट हॉटेलवरती जाणार. हॉटेल काय आम्ही बुक नाही केलंय, आता इकडे जाऊनच बघू कुठे, कारण फ्रेश व्हायला कुठे भेटते. इकडे बघा, बाकी सगळ्यांचं लक्षच नाही. आता आपण ऑटो पकडली आहे. द्वारकाधीश मंदिराच्या जवळच आपण रूम बघणार आहोत. ऑटोवाला आम्हाला 200 रुपये बोललाय. पर पर्सन 25 रुपीज होत आहेत. 8 जण आम्ही बसलो. तरी शानी ती जा, दुसरा टमटम आला त्याच्यात जा. प्राजन तिला जागा कमी पडली ना म्हणून ती घ्यायला आली आहे. बस माझ्या पाठीवर. हा बघ लगेच बघितलं ना तिने. हो कांदा स्पेशल स्पेशल सवारी आऊला बोलू तुझ्या आऊ आवाज दे नको घ्यायला आली आहे. बोल. तिला काहीतरी ग्रीन कलर दिसला ना बरोबर बंकू भैया म्हणून तिला चारा वाटला. हात 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 डोक्यावर हात. मी नाही ठेवत, मांजरा जरा ठेवतो. काय सॉरी भैया, लांबून करता पाया. तिकडे बघते आता. बोल. हा कोण कुठं आहे? तर आम्हाला 5,000 मध्ये एका दिवसासाठी हा रूम भेटलाय. Three hours later. फ्रेश होऊन झालंय आमचं. आता आम्ही नाश्ता करायला आलोय. इथे आम्ही रूम घेतलाय. त्या रूमच्या बाजूलाच इथे म्हणजे घरगुती प्रमाणे तुम्हाला काय पाहिजे ते बनवून देतात. हो त्यातला एक हे घेतो मग एक ट्राय करून बघ. आता आम्ही नाश्ता करतोय. परत मी जाऊया. आता चालत आता काय कांदा पोहे आणि काय ठेपले आहेत ना ते ठेपले आणि आलू पराठा. हा हा मॅगी येते तिकडून आता. हा मॅगी पण सांगितली. Yes. बारकी तुमची वहिनीस ती लहान आहे ना अजून. मॅगी बोलली ती मगाशीच बोलली. कॅचअप काल आलू पराठा. जल्दी आ जाओ. मस्त आहे, घरगुती. गा बनाई नागे सब जाऊ दे. बेड जाना है, वो भी कराए. आगे सर मोबाइल डीजे शाम को जाना बदे शिवराजपुर जाना है. काल का खाली करने जाना तारे जाए कहीं तक फिरायला निघालोय. रिक्षावाला आम्हाला 2,000 रुपये बोललाय. त्याच्यामुळे तो आम्हाला 4-5 ठिकाणं दाखवणार आहे आणि आम्ही 8 जण बसलोय. तसे 250 पर पर्सन होत आहेत आमची. आणि ते कुठली कुठली ठिकाणं आहे त्यासाठी तुम्हाला ह्याचे पुढचे व्लॉग बघावे लागतील. तर तुम्हाला समजेल की आम्ही कुठले कुठले ठिकाणं फिरलोय ते.
हे रे त्यांचं